तर वळूया आता पुढील बातमीकडे। देवाभाऊंच्या नावानं 50 कोटींच्या जाहिराती देणारा दाता कोण आहे असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला। तर सामनाला जाहिरात दिली नाही म्हणून पोटात दुखत असल्याचा पलटवार भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे। या जाहिरातीवरती 50 कोटी रुपये खर्च झाला आणि ते अज्ञात व्यक्तीने केलेला आहे। ही अज्ञात व्यक्ती कोण हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माहीत असायला पाहिजे। संपूर्ण महाराष्ट्रात डिजिटल होर्डिंग्स, वृत्तपत्रातल्या इंग्लिश, मराठी, हिंदी सर्व भाषेतल्या जाहिराती, टी व्हीवरच्या जाहिराती, हा साधारण खर्च 50 कोटीच्या आसपास एका दिवसाचा। हा धनवान दाता, दानशूर कर्ण कोण आहे जो देवाभाऊसाठी रोज 50 कोटी रुपये खर्च करतो आहे? देवाभाऊंची जी जाहिरात आली ती जाहिरात सामनामध्ये आली नाही, त्यामुळे संजय राऊत यांचं पोट दुखतंय। संजू भाऊ काळा कारभार हा सामनामध्ये चालत असेल, देवाभाऊ यांचा कारभार हा स्वच्छ प्रतिमेचा आहे आणि देवेंद्रजी सर्वसामान्य हिताचे निर्णय घेत असतात आणि सर्वसामान्याच्या प्रेमातून, मराठी माणसाच्या प्रेमातून, मतदाराच्या प्रेमातून आणि कार्यकर्त्यांच्या प्रेमातून अशा पद्धतीची जाहिरात येते। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।